हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? जबरदस्त आणि मी अँकर परेश पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमचाच आवडता कार्यक्रम म्हणजे चला काही बोलू द्यामध्ये. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही मला जवळही बघितलेलं आहे. आता वेगवेगळे विषय घेऊन आलेलो आहे मी किंवा वेगवेगळे सेलिब्रिटी आपल्यासोबत असतात, पण आत्तापर्यंत तुम्ही मला पूर्ण महाराष्ट्र दौऱ्यावर बघितलेलं आहे. थोडंसं चेंजेस झालेलं आहे. आता महाराष्ट्र दौरा नाही, मी वार्ड दौऱ्यावर आलेला आहे, प्रभाग दौऱ्यावर आलेला आहे. वेगवेगळ्या भागात जाऊन तिथल्या लोकांना मी त्यांच्या समस्या विचारणार आहे, कारण विषय जे असतात ते महत्त्वाचे म्हणजे बुडातून असतात. आणि शहराचं म्हटलं बूड ते म्हणजे वार्ड, नगर, प्रभाग हे असे असतात. तर त्याच्यामधलं मी आज आलेला आहे पूर्व नागपूरचा प्रभाग क्रमांक 4 शिवशंभूनगरमध्ये. आणि इथले नागरिक माझ्यासोबत आहे. यांना आपण विचारणार आहोत की यांच्या प्रभागात कोणकोणत्या अशा समस्या आहेत ज्या यांना समोरासमोर करावा लागतो, आणि सोबतच कोणत्या त्यांच्या समस्या आतापर्यंत तुम्ही नगरसेवकापर्यंत नेल्या आहात आणि नगरसेवकांचे काय उत्तर मिळालेलं आहे, हे सगळं आपण चर्चा करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे दादा, तुमचं नाव काय? वसीम शेख और पप्पू. तर दादा मला सांगा, काय हा कोणता प्रभाग आहे, काय नाव आहे? प्रभाग नंबर 4 आहे आणि शिवशंभूनगर. इकडे खूपच जास्त त्रास आहे लोकांचा, कारण का पुन्हा रोडच खराब झालेली आहे. पूर्णच पाणी बरोबर येत नाही इकडे. सर्वात मतलब मोठा प्रॉब्लेम आहे इकडे. आणि 10-12 साल असंच आहे, रोड गीट काही बनणार नाही. असंच पाणी गिनी बारिशमध्ये बहुत दिक्कत आहे इकडे, बहुत ज़्यादा तकलीफ आहे. लोकांचा त्रास येते, लोक गिरते इकडे तिकडे, हर जगावर नाही का त्रास आहे लोकांचा. बिग प्रॉब्लेम आहे इकडे. हे किती वर्ष झाले रोड असे झाले? मिनिमम 18 ते 20 वर्ष झालेलं इकडे. 18 ते 20 वर्ष झाले. 18 ते 20 वर्षात किती नगरसेवक तुमच्याकडे आले? इकडले नाही का 4 से 5, 6, 8 नगरसेवक आले मोठे, आणि सगळे त्याचे काम करते, दाखवत आहे ना चाललं जाता. म्हणजे चुनाव येते तर राहते, आणि बाकी दिवस तर पूर्णच लोक गायब राहते इकडे. काही हे लोकांच्या नाही का पर्सनल नाही आहे, जे आहे ते राहू द्या. हो, असंच काम आहे. अमावस्या चांद सारखं झालं. बरोबर एकदम असंच आहे हे लोक. चला आता इथं महिला मंडळी, यांना आपण चर्चा करूया. तुम्ही महिला आहात, घरी असतात, जास्त ह्या क्षेत्रामध्ये जे असतात सगळ्यात जास्त तुम्हीच राहतात. तुम्हाला माहीत असते कोणत्या आपल्या क्षेत्रात त्रास आहेत, काय नाही. तर मला सांगा, तुम्हाला काय काय त्रास फेस करावं लागतात? पाण्याची समस्या तर आहेच. पाण्याची समस्या, रोडाची समस्या, गटर लाईन, नळ लाईन, वेस्टेज पाणी आणि इतर समस्या तर इथलं लोक ना गुजरतच आहेत. कारण की काही नगरसेवक बी नाही आहेत, नाही मेंबर सरपंच बी नाही आहेत, आणि कोणीच नाही आहेत. फक्त वोट घ्यायला इथं येतात. सुविधा तर अजूनपर्यंत कोणतीच दिलेली नाही. रोडाची समस्या, रोड तर अजून अजिबात बनले नाही. अगोदर गड्डा होता, थोडा बहुत हे मलम टाकलेला आहे, रोस्ट, आणि नळाची लाईन पण नाही आहे इकडे. टँकर येतात आठवड्यातून 15 दिवसातून एकदा टँकर येतो ते पण. आणि फक्त नगरसेवक आणि जे MLA आहे पूर्व नागपूरचे आपले कृष्णाभाऊ खोपडे, फक्त ते मतदानाच्या वेळी येतात. त्याच्यानंतर कधी येत नाही. आम्ही तर पाहिले नाही त्यांना. फक्त एकचदा आले होते मतदानाच्या वेळेस 2014मध्ये एकदा इथं टिकासनं वगैरे भूमिपूजन केलं होतं. त्याच्यानंतर आलेच नाही ते. कशाचं भूमिपूजन? हे 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 असे रोड बनवून द्यायचे भूमिपूजन. झालेले इथे सँक्शन झालेला हा रोड कधी लोकांनी ह्या रोडाचे काम किती वेळा 20 वर्षामध्ये 4 वेळा सँक्शन झालेलं आहे, पण आता कोणत्याही नगरसेवकाने हा रोडचं कधी काम संपूर्ण केलेलं नाही आहे. त्यामुळे ते नागरिकांना खूप त्रास होतो आहे. पावसामुळे तर अजून जास्त त्रास होतो. पावसामुळे कमी 2 ते 3 फीट पाणी असते इथे. समोर नवकन्यामध्ये एक शाळा आहे, ते शाळेची बस इथून जाते. 40 ते 50 मुलं असतात. ते शाळा डुगडुग डान्स करत जाते. त्या लोकांना काही चिंता नाही, किंवा इथल्या नगरसेवकांना काही त्याची चिंता नाही की बा काही बस पडली किंवा काही ॲक्सिडेंट झाला ते याचे जिम्मेदार कोण असणार? आमच्या मुलांना जिम्मेदार कोण असतात? गव्हर्नमेंट जिम्मेदार घेईन. या रोडचे काम 4 वर्ष आधी सँक्शन झाला होता. प्रदीप पवारेच्या त्यावेळेस नगरसेवक होते. त्यांनी ते बोर्ड पण लावला होता आपला की इथं नगरसेवक सँक्शन झाला म्हणून रोड. पण तो कुठे गेला? तो सँक्शन फाईल कुठे गेली? प्रत्येक लोक नवीन नगरसेवक येतात, आपले सँक्शन करतात, न ते आपला पैसा भरून आपल्या घरी ठेवून देतात. मग हे आमचे जे गरीब लोक आहे, मित्रमंडळ आहे इथं वस्तीतलं राहणार, ते कुठं काय करणार आहे? नवीन गाडी घेतली तर 15 दिवसात टप्पर होऊन जाते आमच्याकडे इथं. आम्ही जाणार कुठं? हे बघा, हे विहीर दिसते आहे इथं. कदाचित एखादी लहान मुलगा पडला तर याची जिम्मेदार कोण असणार? हे गव्हर्नमेंटचं काम आहे, महानगरपालिकाचं काम आहे की याला पाहायचं आहे आणि लक्ष द्यायचं आहे याच्याकडे. मग इथं आम्ही एकत्र पैसे काढून आम्ही त्याचं काम पूर्ण करतो, आणि त्याचा प्रॉफिट कोण? गव्हर्नमेंट उचलते. नगरसेवक आम्ही केलं म्हणून नाही. आम्ही घरचे एवढं रहीच नाही की आम्ही हे सर्व करणार. त्याला एक पायरी वरती चढणार. त्या पाणी येऊन पाहत नाही ते पाणी आहे की नाही आहे विहिरीमध्ये. इथे टँकर येतो आहे. टँकरची समस्या आहे की 4 दिवसामध्ये एक वेळा येतो. म्हणजे पाणीचं असं आहे की रोज पाणी
पाणी असं आहे की रोज पाणी सर्वांना लागतो. पाणी स्वयंपाकसाठी पाणी, धुण्यासाठी पाणी, प्रत्येकसाठी पाणी. आणि ते वेस्टेज दुसरी सुविधा नाही का इथं पाण्याकडे? पाण्यासाठी काही दुसरी सुविधा नाही आहे. तुम्ही विहीर तुम्हाला दाखवतो, इकडे या. हे गव्हर्नमेंटने विहीर दिली आहे, पहा विहीर किती खोल आहे. पाणी काहीच नाही विहिरीमध्ये. पाणी काहीच नाही. गव्हर्नमेंट काही लक्ष देत नाही याच्यावर. नगरसेवकाकडे टँकरसाठी गेलो तर नगरसेवकाकडे जाईन तर एक वेळा टँकर येते, 6 दिवस टँकर येत नाही. तर पाणीसाठी गव्हर्नमेंट जाणार, आम्ही नागरिक जाणार कुठं? आता हे जे तुटलं आहे याच्यामुळे तुमच्या लहान मुलं इथं पडणार त्याचे जिम्मेदार कोण राहणार? नगरसेवक म्हटलं, नगरसेवक म्हणते तू मी येतो करतो, त्याच्याकडे वेळच नाही नगरसेवकाकडे. नगरसेवक 2017 पासून तर अजूनपर्यंत आलेला नाही आहे. फक्त मतदानच्या वेळेस जेव्हा प्रमोशनकरिता आले ते भाजपचे नगरसेवक आहे ते राजकुमार शाहू. त्याच्यानंतर तर बिलकुल अजिबात त्यांना माहितीच नाही त्यांच्या क्षेत्रामध्ये शिवशंभूनगर आहे बा म्हणून माहितीच नाही. अजिबात ते आले, मला भेटले होते तिथे म्हटलं होतं तुम्ही फक्त मतदान करा, तुम्हाला 8 ते 10 दिवसात मतदान झाले. चुनाव आचारसंहिता लागली आहे, आचारसंहिता संपल्यानंतर नळाची लाईन येतो. तेव्हापासूनचे आता 4 वर्ष झाले. आता बरोबर पुढच्या वर्षी येतील आता. तुम्ही त्यांच्याकडे गेलेत का? आम्ही गेले आहे ना, कृष्णभाऊ खोपडेकडे पण गेलेलं आहे, पण होईल. आता आमची सरकार नाही आहे, हातवर केले आहे त्यांनी. डायरेक्ट त्यांचं उत्तर असं असतं. सर ये गटर है ना जहाँ पे एक ही बार साफ हुआ है, बाद दोबारा साफ नहीं हुआ है. हम बोलने गए थे उस दिन, लेकिन हाँ बोले सामने का साफ पानी की है, वेस्टेज लाईन आहे का? नहीं है. गटर लाईन पाहिजे, नल लाईन पाहिजे, तुम्ही रोड महिला बनायला वर्ग पाहिजे. कधी नगरसेवकापर्यंत गेले आहेत का? आम्ही पाहिलंच नाही नगरसेवकाला. नहीं सर वो कोण आहे तुमचा नगरसेवक? राजकुमार शाहू त्याला पाहिलाय का तुम्ही? कसं दिसतं? नाही पाहिला आहे. कृष्ण खोपडेला पाहिलं होतं अगोदर, याला नाही पाहिलं आहे. याला नाही पाहिलं. नाही. आता ही नहीं ना एरिया में. काय म्हणता? पोहाणे चांगला होता, पोहाणे करे काम, पण आता साऊथ एकही वेळ येत नाही आणि काही नाही. बरोबर टैंकर नहीं आता. पोवाने भी आताच आपले घर पे. याच्या अगोदरचे जे नगरसेवक होते ना ते प्रदीप पवार ते चांगले होते, ते भाजपचेच होते, पण चांगले ते कधी येत तर काय प्रॉब्लेम झाली काय आम्ही फोन करू त्यांना तर येत होते. हा तर अजिबात म्हणजे आम्ही पाहिलंच नाही 2017 पासून यांना. काय करते मग नगरसेवक? काहीच नाही, बिलकुल काहीच नाही. आता फक्त 2022ला येतील मतदानच्या वेळेस. साधा त्याला ह्या लाईटचे वगैरे कधी लाईट जातो आमच्या पुलावरच्या, आम्ही त्यांना फोन करतो तर हा हो जाएगा कर दूंगा बाद में, अशी उद्धट भाषा आहे त्याची. अशी बोलतोय. आजी काय म्हणतोय तुम्ही? काहीतरी म्हणतो. आम्ही तेच सांगत होतो की आम्ही आजपर्यंत त्याला पाहिलंच नाही नगरसेवकाला. पोहायला पाहिलं होतं आम्ही. हे गटर लाईन पूर्ण भरून जाते, कधी कोणी येत नाही साफ करायला. एकही कोणत्याही प्रकारची सुविधा मिळाली नाही आहे. एक सवाल मेरा है आपसे पूछना है, कुछ योजनाएं होती है लोगों की हित में, कुछ वो योजनाओं के बारे में आपको पता है? कुछ नहीं मिला, बस सिर्फ वो 500 रुपये आया था जनधन का, बस वही. फिर कुछ आणखी योजना दुसऱ्या कोणत्या योजना? नाही, आम्हाला काहीच माहित नाही. काहीच नाही. सरकारची आम्हाला सुविधा अजूनपर्यंत तर काहीच नाही मिळाली, काहीच नाही. मेन गोष्ट Zero. इथं एवढे सारी स्त्रिया आहे, लेडीज आहे, पण इथं अंगणवाडीची सुविधा नाही. कंट्रोल राशनची दुकान नाही इथं कंट्रोलची. त्यासाठी आम्हाला पाडी जावं लागते. यांच्या इथले लेडीजला पाडी जावं लागते, पाडीतून त्यांना आणावं लागते. अंगणवाडीची इथं काही सुविधा नाही. जे 6 वर्षाचे डिलिव्हरी प्रेग्नेंट महिला असते त्यांना जे अंगणवाडीतून अनाज भेटतात, त्यांना दागिने भेटतात, ते सुविधा इथे काहीच नाही आहे. 6 वर्ष 4 वर्षाच्या मुलांना ते अंगणवाडीत तुम्ही धान्य अन्न भेटते, त्यांना हे सुविधा इथं काही लोकांना काही नाही. खूप समस्या भरपूर. कमीत कमी जे बेसिक सुविधा आहेत सरकारचे, रोड आणि पाणी, ते तर दिलं पाहिजेत. आता टॅक्सेस आलाय, टॅक्स आम्हाला लावा म्हणतात, पण सुविधा द्यायला तयार नाही. एक टॅक्स प्रश्न कशाला? विचारायचा आहे तुम्हाला, हा जो नगरसेवक आहे याला निवडून आणणार का? नाही आणणार, नाही आणणार. काय म्हणाल तो? समजा आला तुम्हाला वोटिंग मागायला, काय नाही तर काय म्हणणार? सुविधाच नाही दिली तर कोण आणणार आहे त्याला? पोहाने बहुत अच्छे से बहुत सेवा की अपनी बस्ती की, सभी बस्ती की अच्छे सेवा की है. तो गड्ढा उड्ढा पानी नहीं भरता था तो अब बरोबर आके वो गड्ढे में मलमा डाल देते थे. लेकिन ये हाँ देते ते. पवाने बहुत ध्यान देते. अरे अभी जो आए हैं ना, आता समजा हा तुमचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिल्यानंतर नगरसेवक आता आला तर काय करणार? त्याला ह्या दाखवू बस्तीच्या. त्याला दाखव आपली समस्या. रोड का सही नहीं, कोई पानी का नहीं, कुछ का नहीं, गटर का नहीं, कोई का सुन. टैंकर एक हफ्ता 2 हफ्ता नहीं आता. नाही आता आहे. तर आप फोन नहीं करते हो? करते हैं ना, करते हैं हाँ बोलते, फिर आते ही नहीं. नहीं है ऐसे.
ये आज जो टैंकर आया वो कितने दिनों के बाद आया? ये अभी 7 दिन हो गए। ये पानी कितने नहीं लोग एक टैंकर का पानी इतने- इस्तेमाल करते हैं? 10 लोग 10 के लोग। हाँ, कभी कभी आधा ही टैंकर आता है, जैसे हम पे ये कर रहा है एहसान करे, जैसे आधा ही टैंकर आता है। कभी कभी पानी ही नहीं आता है, कभी लाते ही नहीं, कभी आधा टैंकर। और ये रोड की समस्या तो बहुत ही है। यहाँ पे जब बारिश होती है तो यहाँ पानी भर पे पूरे गड्ढे भर जाते हैं। वो लोग क्या करते हैं ना, वहाँ पे मिट्टी ला के डाल देते हैं। जो भी पता नहीं कौन आता है वो मिट्टी ला के, फिर वो पूरा चिकल हो जाता है। फिर वहाँ से लोग बाइक से जाते, गिरते पड़ते, बच्चे वगैरह और जाते, बच्चे लोग जाते, बच्चे गिरते पड़ते। अभी मेरी बेटी खुद ही अभी लास्ट टाइम गिर गई थी वहाँ पर, तो गाड़ी स्लिप हो गई थी, दोनों गिर गए थे। और इतना प्रॉब्लम है ना यहाँ पे कि प्रॉब्लम बोले तो क्या, पूरा ये जो है ना ये एरिया, ये प्रॉब्लम ही प्रॉब्लम है। या कोई सही नहीं। प्रॉब्लम ही प्रॉब्लम है। बच्चों को भी खेलने के लिए क्या है यहाँ पे, देखो कुछ भी छोटा मोटा गार्डन नहीं है। जब टैक्सेस आ रहे हैं यहाँ पर, ये लोग बोल रहे हैं टैक्सेस लगा रहे, तो सुविधा किस बात की? टैक्स क्यों लगाए? टैक्स लगाते कब है? जब अपने ये जैसे थोड़ा गार्डन है बच्चे के लिए खेलने को, जैसे आंगनवाड़ी भैया बोल रहे थे आंगनवाड़ी होना चाहिए, वो यहाँ कुछ भी नहीं है, तो फिर टैक्सेस क्यों लगा रहे हो? है ना, जब टैक्सेस लगा रहे हो तो फिर तुम उतनी सुविधा भी फैसिलिटी देना चाहिए ना। वैसा कुछ भी नहीं है यहाँ पर। पानी का बड़ा प्रॉब्लम, गटर लाइन नहीं है, ये यहाँ से पूरी बदबू चलती है, ये जो वेस्टेज पानी है, तो इसका भी बाज बहुत आता है। अब मच्छर देखो, यहाँ शाम हुई तो कितने बड़े बड़े मच्छर हो जाते हैं। अभी बारिश में जब यहाँ पे पूरा पानी भर जाएगा तो एक बार ना आइए आप और देखिए बारिश के समय में कि यहाँ पे कितना पानी भर जाता है, गड्ढे गड्ढे में पानी। उसके वजह से जो मच्छर होते हैं, फिर यहाँ पे मलेरिया ये वो, तो अब जैसे गवर्नमेंट बोलती है कि ये जैसे अभी ये होता है बीमारी वगैरह, तो उसी से तो होता है ना। फिर उसके लिए फैसिलिटी क्या है? टैक्सेस लगाने के पहले ये सुविधा दो, फिर टैक्स भरेंगे। नल का तो यहाँ आता पता कुछ भी नहीं। जब यहाँ पे रोड ही नहीं है अच्छे है, तो खड़े रहने के लिए देखो कैसी रोड है। तो यहाँ पे जो मतलब जो नगर सेवक है, यहाँ आके कोई झाँकता नहीं, कुछ नहीं किसी का। हम वही बोलते हैं यहाँ पे कोई आता नहीं जाता नहीं, किससे बात करें, किसके लिए? अभी आप लोग आए हो तो प्लीज़ ये प्रॉब्लम को सॉल्व करें, ज़रा सा दिखाइए टीवी में कि आके लोगों की क्या प्रॉब्लम है करके, तो थोड़ा सॉर्ट आउट हो जाएगा ये सब थोड़ा। नहीं, ज़रूर से हम लोग पूरी कोशिश करेंगे कि आप लोगों के जितने भी सवाल हैं मैं उन तक ले जाऊं, सभी तक ले जाऊं, सभी दर्शक इन चीज़ें देखें। आपके जो सवाल है वो सवाल लेकर मैं आपके नगर सेवक के पास भी जाना। महिला है यहाँ पर, लेकिन पूरी बस्ती भरी है, लेकिन महिलाएं भी नहीं निकलती। दिख रही आपको? हम ये 5-6 घर की ही महिला है। हाँ, ये बस्ती में हाँ? कहीं जाने का रहा तो निकलते नहीं। कहीं जाने का रहा, नगर सेवक के पास तो एक भी महिला जमा नहीं होती कि चलो हम चलते हैं। हम 5-6 घर के कितने जाएंगे? कोई समस्या हमारी 5-6 घर की तो है नहीं, पूरे शिव शंभू की है। कोई आगे नहीं आता, महिलाएं तो निकलती यहाँ नहीं। पास में गडर भी ये नाला भी है, हाँ, उससे कोई तकलीफ? हाँ, उसका भी पानी आ जाता है। बारिश के समय आता है यहाँ पर, पाणी आ जातं. बस्ती में भर जाता है। बस बारिश में भर जाता है पूर्ण. पावसाच्या वेळेस इतकं पाणी राहतो इथे जमा नाल्याच्या इथून नाल्याच्या पाणी तो नाला आहे एक बाजूला. सर्वे वगैरे होत नाही का? नाही अजिबात नाही, कोणत्याही गोष्टी काही नाही, अजिबात सर्वे नाही. नगरसेवक जागृती कॅम्प वगैरे काही नाही, काहीच नाही. सरकारची आम्हाला एकही सुविधा काय नाही. म्हणतात ते? सर्वेवाले येते पर सर्वे करते पर ते लक्ष काही देत नाही. सर्वे करून येतेच नाही तर जाती भी है नगर सेवक के पास कि ये प्रॉब्लम है, वो हाँ बोल के रह जाते सीधा. वो आएंगे कब आएंगे कोई गारंटी इसका पता है नहीं कन्फर्म. प्रॉब्लम तो अजूनपर्यंत चुनाव झाल्यानंतर तर आम्ही ना नगरसेवकाला पाहिलं नाही. फक्त मतदानाच्या वेळेस एक दिवसा अगोदर आला होता. मतदानाच्या वेळेस भाजपचे याच्या अगोदरही भाजपचेच होते प्रदीप पोहाणे, पण तो माणूस चांगला होता. कधी ते येत होते, ते कधी काय प्रॉब्लेम झाली तर पटकन येत होते, पण हा तर बिलकुल अजिबात आम्ही पाहिलंच नाही याला. इलेक्शनच्या पहिले समजा आता तुम्ही त्याला निवडून दिलेलं आहे, तर इलेक्शनच्या पहिले त्यानं काही कामं केली होती का? काहीच नाही. आम्ही ओळखतही नव्हतो. आम्ही फक्त पार्टी पाहून दिलं होतं भाजपला मतदान. बाकी तर आम्ही त्याचं नावही नाही ऐकलं होतं. खरं सांगतो ना, कुठं राहते अजूनपर्यंत आम्हालाही माहीत नाही. ऑफिस वगैरे काहीच नाही माहीत. कुठं जनसंपर्क कार्यालय त्याच्या कुठं आहे काही माहीत नाही. वाटल्यास प्रदीप भाऊच्या आम्ही ना घर वगैरे सगळं पाहिलं होतं आणि त्यांना काही प्रॉब्लेम झाली तर ते सॉल्व करून देत होते आम्हाला. पण हे तर म्हणजे अजिबात आहे, बिलकुल लक्ष देत नाही, काही नाही. म्हणजे याच्या अगोदर फक्त आम्ही भाजप म्हणून तिकीट मिळाली त्याला म्हणून आम्ही निवडून दिलं, बस. आम्ही ना मतदान केलं. आम्ही त्या माणसाला तर ओळखतच नाही बिलकुल, कोण आहे कुठं राहते काहीच नाही. राजकुमार सेलोकर आहे ना, हा नगरसेवक आपल्याला पाहिजेच नाही हा वार्डमध्ये. हे येईना त्याला एकच वोट देणार नाही आम्ही. 4 आहे प्रभाग चार क्रमांक. दोन काय नाव द्यायचं नाव? भरत ओम साईराम सोसायटी.
इथे येतात का तुमचे नगरसेवक साहेब? नाही नाही कधीच नाही येत, कधीच नाही येत. तुम्ही त्यांना कधी पाहिलंय? हा पाहिलाय, आम्ही जातो त्यांच्याकडे तर ते म्हणतात की एरिया डिफॉल्टर आहे. एरिया डिफॉल्ट हो, मग तुमच्या एरियाचा विकास होऊ शकत नाही, कधी नाही होणार विकास तुमच्या एरियाचा, तुम्हाला असंच राहावं लागेल असं म्हणतात. मग इलेक्शन मध्ये वोट कोणत्या बाबतीत घेतले त्यांनी? आता ते तर माहित नाही. मला सांगा ताई, तुम्हाला एक प्रश्न- रजिस्ट्री होत नाही तोपर्यंत आम्ही देतच नाही त्याला. नाही एक प्रश्न विचारतो, तुम्ही नगरसेवक का बरं निवडला? आम्ही निवडलाच नाही. आम्ही निवडलंच नाही कोणाला वोट द्यायचं आहे बा आम्हाला. जेव्हा आम्हाला वोटिंग करायची असते तर ते 10 वेळा येतात आमच्याकडे, आम्हाला द्या म्हणे, आम्ही विकास करून देऊ म्हणून. आणि ज्यानंतर निवडून येतात त्यानंतर काहीच करत नाही. त्यांनी मीटिंग वगैरे घेतलं का इकडे? नाही, आता मीटिंग वगैरे काहीच नाही. तुमच्याशी कधी चर्चा करायला आले का ते? नाही बोलायला काही त्रास आहे काय? कधीच नाही येत ते लोक. वोट घ्यायच्या वेळेवर येतेत ना, मग काही बोलत नाही ना, विचारत नाही आम्हाला. हात जोडतात ताई, वोट द्या म्हणतात. काय म्हणतात? वोट द्या म्हणतात ताई, हात जोडतात, नमस्कार करतात. मग आम्ही हे करून देऊ, आम्ही हे करून देऊ, ते करून देऊ. गटर लाईन करून काहीच नाही देत. मग करूनच नाही देत निवडून आले. त्यांनी जे वायदे केले होते त्याच्यातले किती वायदे पूर्ण केले? काहीच नाही झाले, काहीच नाही झाले. कोण आहे तुमचा नगरसेवक? मनीषा हातकरे, मनीषा हातकरे आणि सेलोकर. सेलोकर हे दोघे जण तुमचे नगरसेवक आहेत. तर मनीषा ताई कधी आल्यात का तुम्ही तुमच्या? नाही आल्या, कधीच नाही आल्या. सेलोकर आलेला, ते म्हणत होते हे करून 2-3 वेळेस आले. नाही पण ते हातकरे साहेब पण येतात. सेलोकर साहेब जास्तच ॲरोगंट आहे हातकरे साहेबांपेक्षा. काय उत्तर भेटतात तुम्ही जेव्हा आपले प्रश्न घेऊन जातात बुवा की आमच्याकडे गटर लाईन नाही आहे, नळ लाईन नाही आहे, रजिस्ट्री नाही आहे म्हणतात आमची. डायरेक्ट सांगून देतात. कारण की शेतमालकाचा आणि हे लेआउटवाल्याचा झगडा आहे, तर इथं हे त्यांच्या म्हणजे कोर्टमध्ये केस चालू आहे, तर ते जोपर्यंत क्लिअर नाही होत तोपर्यंत काय नाही. एक प्रश्न विचारतो तो म्हणजे असं की हा जो नगरसेवक आता आहेत, जेही नगरसेवक तुमचे आहेत, त्यांना तुम्ही डबल निवडून देणार का? नाही यावर्षी वोटिंग द्यायला बी जाणार नाही. काय म्हणता? कोणालाच वोटिंग नाही करणार आम्ही आता. का बरं? आमचा एरिया बघा ना, आता पावसाळ्यात याल ना तुम्ही, पावसाळ्यात बघा काय सुविधा नाही. सुविधा तर पाहिजे, सुविधा करून तर नगरसेवकला आम्ही निवडून आणू. कोणत्या सुविधा तुम्हाला पाहिजे? गटर लाईन पाहिजे, कोणत्याच नाही मिळाल्या. प्रॉब्लेम मध्ये आम्ही सगळेच जण फसलेलो आहोत. काय सुविधा पाहिजे? आम्हाला गटर लाईन पाहिजे, पाण्याची सुविधा पाहिजे, रोड आमच्या बरोबर झालं, रजिस्ट्री पाहिजे आम्हाला, हे सर्व गोष्टी पाहिजेत ना, तेव्हाच आम्ही नगरसेवकला आम्ही निवडून आणू शकतो ना, नाही त्याबद्दल तर काहीच नाही करू शकत. आता सध्या अगर समजा काम करायचं असलं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला कोणती सुविधा पाहिजे? गटर लाईन आणि नळ लाईन पाहिजे, आणि रोड. पावसाळ्यामध्ये रोडाचा किती परेशानी होतो, रोड पण पाहिजे ना, कारण का पावसाळ्यामध्ये खूप परेशानी होतो. तिन्ही समस्या आहे जास्त. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आज मी प्रभाग क्रमांक 4मध्ये फिरत आहे आणि त्या प्रभाग क्रमांक 4चं मी आता सध्या जे आहेत ते आहे नवकन्या नगर या परिसरात. इथले काही लोक माझ्यासोबत जुळलेले आहेत, त्यांना विचारू. काय नाव सर तुमचं? पुनाराम पटले. काय त्रास वगैरे आहेत का इकडे? नाही, आपल्याला त्रास काही नाही आहे, फक्त हे येवा जेवाची त्रास आहे. काय रस्ता कसा खराब. त्रास आहे? रस्ता खराब, रस्ता खराब. पाणी. कुठपर्यंत आणि किती किलोमीटर? चौक पर्यंत किती रोड. दूर? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर पर्यंत रस्ताच नाही. एक तो गटर लाइन की भी कोई सुविधा नहीं है, पक्के रोड नहीं है, ये कोई बच्चों की तबीयत खराब होगी तो ऐसे रोड है कि कोई जा भी नहीं सकता, और पानी की भी कोई सुविधा नहीं है. इतने आसपास में कहीं अस्पताल है? नहीं, इधर में तो कोई ऐसा है नहीं, बस कितने छोटे दूर मोटे पे? हैं. फिर भी 10-15 किलोमीटर पे ही है अच्छे अस्पताल. अच्छे अस्पताल अगर करना हो तो, अगर तुरंत अगर इमरजेंसी में किसी की तबीयत खराब होती है तो आप अपने बच्चों को कहाँ ले जाते हो? ये इमरजेंसी भवानी माता तो हाई पाइज है, इधर ऐसे छोटे मोटे बैठे हैं. आते हैं नगर सेवक आपसे बात करने आते हैं कभी? चुनाव के टाइम में ही आते हैं ये लोग, चुनाव मांगने के लिए, और रोड है, और रोड के ऊपर में जो मटेरियल वगैरह गिरे हैं वो डालने के लिए हमको बोले थे, हम लोग ने डाले, पर यहाँ पे कोई सुविधा नहीं है, और आते हैं 2 शब्द बोलते हैं और चले जाते हैं लोग.
क्या बोलते हैं अगर नगर सेवक यहाँ आते हैं क्या? करके देंगे करके वही बोलते हैं ये लोग। पानी की सुविधा नहीं है, गटर लाइन नहीं है, रोडें अच्छी नहीं है, यानी बहुत दिक्कत है यहाँ पे, और लाइटें नहीं है खंभों में। जब से ये चुनाव हुए और जब से चुन के आए नगर सेवक, तब से अब तक आपके क्षेत्र में कितनी बार आए? कितनी बार ऐसे आते रहते हैं ये लोग, यानी कुछ समस्या हुई तो आते हैं, और जो जिसके घर में जाके वो लोग बात करते, जो मेन है यहाँ पे उनके घर में जा के बात करते। ऐसा नहीं कि सब लोगों के बीच में सब लोगों को बुला के बताएंगे कि ऐसा ऐसा प्रॉब्लम है, तो वो ऐसे नहीं। उनके कार्यकर्ता जो है उनके यहाँ पे आते उनके घर में जाके इनको बोल देते हैं ऐसा ऐसा प्रॉब्लम है, और ये खुद आते हैं यहाँ पे और इनके साथ में लोग बात करते हैं। हमको कोई पता भी नहीं चलता कि यहाँ पे क्या हो रहा क्या नहीं हो रहा है करके। लॉकडाउन में कुछ किए आपके नगर सेवकों ने? हमारे लिए कुछ नहीं किए, ये मेन लोग है ना यहाँ पे, उन्हीं के लिए ही किए, हमारे लिए कुछ भी नहीं किए ये लोग ने। जो गरीब लोग हैं उन्हीं को कुछ नहीं मिलता, जो बड़े लोग हैं उन्हीं को मिलता है। जो गरीब लोगों है उनको कुछ भी नहीं मिलता, राशन मिलता है बोलते हैं चाहे, लेकिन उन तक से वो सुविधा पहुँचती ही नहीं। राशन से है, यहाँ राशन की दुकान है नहीं इधर में तो नहीं, और मेन बात तो यहाँ आंगनवाड़ी नहीं है। बच्चे देखो ना कैसे इधर उधर घूमते हैं। आंगनवाड़ी यहाँ बहुत जरूरी है आंगनवाड़ी, और नगर सेवक को बोल जाते लेकिन कुछ ये नहीं करता। दूर 10-20 किलोमीटर तक यहाँ पे कोई आंगनवाड़ी नहीं है। अगर एरिया में जो नगर सेवक है इनको बोले हमने, पर ये लोग ने कोई ध्यान नहीं दिया। कौन है आपके नगर सेवक? राजकुमार सेवक। वो अकेले हैं? नहीं, 4 हैं। 4 कौन? अतकरे हैं, चक्रधर अतकरी एक है, राजकुमार सेलो करो, बाकी 2 उधर के बाई हैं, वो तो कभी इधर आए चले कलम में। ये 2 आते हैं इधर, राजकुमार सेलो और चक्रधर अतकरे आते हैं, 2 ही आते हैं। यहाँ पानी की क्या सुविधा है आप? पानी की भी सुविधा नहीं है। टैंकर हफ्ते में आता है। देखो पीने का पानी भी कब तक फुराएंगे, 2 टैंकर भरते हम लोग, 8-15 दिन तक चलता है हमारे। कितने घर हैं यहाँ पे? नॉमिनल कितना होगा इस परिसर में? नॉर्मली होंगे यहाँ पे 50 घर। 50 घर? ज्यादा ही है। 50। ज्यादा है तो इतने घर में कितने टैंकर आते हैं यहाँ पे? यहाँ पे टैंकर 3 टैंकर आते हैं, एक यहाँ आते हैं, एक इधर सामने, 3 टैंकर आते हैं। बच्चों के स्कूल के लिए क्या है? स्कूल कितने दूर पे है? या बच्चे भरतवाड़ा में ही है। गवर्नमेंट स्कूल तो प्राइवेट तो ऐसे बहुत सारे हैं, लेकिन गवर्नमेंट होते पे विद्या भवन ही स्कूल है। और हाँ, पर मेन बात आंगनवाड़ी है। जैसे कोई गरोदर महिलाएं रहेगी तो उनको टीकाकरण के लिए इधर उधर भटकना पड़ता है, बच्चों के टीका के लिए भटकना पड़ता है। अगर आंगनवाड़ी रही तो बच्चों को कहीं भटकने की जरूरत नहीं है। एक तो रोड पक्के नहीं है, अपन अपने बच्चों को भी लेके जा सकते हैं। आज जेंट्स लोग कहाँ घर पे रहते हैं, गाड़ी की कोई सुविधा नहीं है। अगर आंगनवाड़ी हो जाए तो आंगनवाड़ी से बहुत हो गए, अपने यहाँ पेशेंट है तो इमरजेंसी में अगर पेशेंट को ले जाना है तो पेशेंट की डेट हो जाएंगी जाते जाते। ऐसी रोड है, डिलीवरी की बाइक को भी बराबर लेके नहीं जा सकते यहाँ पे, ऐसा है, ऐसी समस्या है। एक सवाल ऐसा कि यहाँ पे मुझे कुछ खंबे दिख रहे हैं इलेक्ट्रिक के, पर उस पर लाइट नहीं दिख रहे, तो आपको शाम को दिखता है कुछ? नहीं दिखता। हम अपना घर के सामने लाइट जलाते हैं, बस हो गया, और कुछ रात को फिर सोने के समय बंद करते हैं। तो रात में अगर कहीं आना जाना हो तो आप नहीं, हम नहीं मोबाइल लेके जाते भैया हम। मोबाइल? हाँ, ऐसा कहीं जाना रहा ना, अब ये दीदी के घर में जाना है हमारे को, तो ऐसा मोबाइल दिखाते हैं और जाते हैं ये दीदी लोगों के घर में। ऐसा अब कुछ तो समस्या तो आती थी ना रात में, ऐसा तो नहीं। तो जब ये सब आपको दिखता है तो नगर सेवक को नहीं दिखता? अब नगर सेवक को नहीं दिखता होगा, जब भी तो कुछ नहीं कर रहे ना वो। तो आप लोग कुछ बोलते नहीं? हम बहुत थक गए अभी बोल के, क्या करेंगे? वो जवाब क्या देते? हाँ, जवाब क्या देते? हो जाएगा। अभी चुनाव आएगा तो बराबर आ जाएंगे चुनाव के लिए। चुनाव तो इस बार अगर चुनाव आता है और वो फिर से आपके पास वोटिंग के लिए आते हैं तो आप क्या उनको वोट दोगे? हम नहीं देंगे, नहीं देंगे। जो करेगा उसको देंगे, तो उनको क्यों देंगे? जो हमारे नगर में अच्छी सुविधा करके दो। सुविधा मतलब वही लाइट नहीं है, अच्छे रोड करके दो। यहाँ की तो रोड थोड़ी तो भी अच्छी है, यहाँ से जाओ ना ऐसा लगता है पलटे ही जाएंगे। और पानी में तो इतनी दिक्कत होती भैया, कितने बार तो गिर गए हम लोग। मेरा रोज का जाना आना है यहाँ से, हम रोज जाते हैं, तो नहीं क्या ऐसा पानी भरा रहता भैया गड्ढों में। कुछ कह रहे हैं अंकल आपसे पूछता हूँ, आप वोट दोगे? मैं वोट दूंगा नई पार्टी को, ये पुराने खोड़ों को नहीं दूंगा। किसको दोगे आप? जो खड़ा होगा नया उसी को दूंगा, ये पुराने खोड़ों को नहीं दूंगा। 5 साल का अगले को चांस दो, उसके बाद में और दूसरे को दो। कम ज्यादा करता है उसकी तंगड़ी खींच लो, इसके पास जाओ तो हाँ हो जाएगा, ऐसा हो जाएगा, वैसा हो जाएगा। क्या तागड़ू लगा है? हमको बेकार समझा क्या इसने? कितने सालों से यहाँ पे आप रहते हो? रोज 2-3 साल से हो।
2-3 साल से हुआ। तो इसके पहले सूर्यनगर में रह चुका हूँ। तो सूर्यनगर अभी- में एक अभी- जमाना था, रोड नहीं थी। मैं साल ऐसे कच्चे रोड से 17 से 18 साल रहा हूँ वहाँ। कोई ऐसे फुटपाथ पे नहीं रहे। ये फुटपाथ जैसा ये लगता फुटपाथ नहीं तो क्या है साला, संडास जाएगा, किसी के यहाँ संडास नहीं है, किसी के यहाँ बना लिया किसी ने बेचारे ने, कोई झोपड़ा बना के रहता है। लेकिन लाइट का सुविधा होना ना, रो रो के लाइट आए हैं। हाँ, नहीं तो वो वहाँ से लाए, कभी वो उधर से लाते थे, खंबे लगाते थे। मैंने तो इतने पैसे भरा कि बोल नहीं सकता, 40-50 हज़ार रुपये भरा महीने, इनने और वो बिशेन ने, पर हमने आंकड़े नहीं निकाले। चल मीटर दे, खुद ही कर लिए, नहीं उसी के पास जाते थे। अब इनके साथ में जाता था गाड़ी से, चल काका किस दिन मंगल को रहेंगे, चल मैं भी आता। कचरे में डाल दिए थे, एप्लीकेशन दिए थे। ऐसा नहीं होता। आज गरीब आदमी है तो उसकी इज्जत नहीं है। गाड़ी घोड़े से गए घुरघार, हाँ हो जाएगा जी, हो जाएगा जी, वैसा नहीं चलता। गाड़ी घोड़े वाले की भी वही इज्जत होना चाहिए और पैदल आया उसकी भी वही इज्जत होना चाहिए। तो यहाँ भेदभाव होता है? भेदभाव नहीं तो क्या है, ये भेदभाव है। अभी गाड़ी घोड़े से जाएगा ना तो उसका फट से काम हो जाएगा, और साइकिल से या पैदल जाएगा ना, हो जाएगा ना भाऊ, उसकी आत्मा संतोष करेगा, तागड़ू नहीं होता उसका। आम्ही तुमच्या काही प्रभागात जाऊन आलेलो आहे, तिथच्या लोकांना त्यांना विचारलेलं आहे काही त्रास आहेत का, हे आहेत का, तुमचं त्याच्यावर काय मत आहे? प्रभागामध्ये सर्वात प्रथम तर मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही प्रभाग 4च्या अंतर्गतमध्ये दौरा केला. मी मीडिया चॅनलला आभारी करतो. आणि पुढे जे आपण प्रत्येक एरियामध्ये बघितलं, तुम्ही जागोजागी गेले असतील, आता तुम्ही दौरा जे क्षेत्र केलेले आहेत ते तुम्हाला दिसून पडलं असेल की लोकांमध्ये काय त्यांच्याबद्दल प्रेरणा आहे आणि किती राग आहे, तर तुम्ही सिद्ध पाहिलं असेल. आणि प्रत्येक ठिकाणी रोडाची समस्या आणि गटर लाईनची समस्या, पाणीची समस्या, आणि पोलवर लाईट नाही आहे आणि पोलही नाही आहे. बरेच ठिकाणी असं लोकांना, नागरिकांना त्रास होतो. दर 5 वर्षांनी चुनाव लोकांकडून मतदान घेऊन त्यांना झुटे आश्वासन देऊन, प्रत्येक लोकांचे मतं घेऊन त्यांना धोक्यामध्ये फसवणुकीचं कार्य करत आहे. आणि प्रभाग 4ची अशी दशा आहे की जागोजागी तुम्ही बघू शकता, एक जर कोणी प्रेग्नेंट महिला असेल, तिला घरून निघायचा, जर तिला हस्पतालात जायचं आहे तर तिला, मला वाटते की ते कसं काय जाणार हे तिला माहिती असेल की इथला स्मार्ट सिटी म्हणतात, स्मार्ट सिटीचं नाव दिलेलं आहे, पण इथे कुठल्या प्रकारच्या स्मार्ट सिटीचा काही विकास नाही आहे. गेल्या 15 वर्षापासून नगरसेवक BJPचे असताना आणि आमदार BJPचे असताना आतापर्यंत कुठल्या प्रभागामध्ये 4मध्ये मला विकास दिसलेला नाही आहे. आणि बरेचसे रोड असे आहे की नागरिकांमध्ये अपघात भरपूर होत राहतात. जागोजागी आपण पाहतो की लहान मुलाला पावसाळ्यामध्ये तिची आई मुलाला आपल्या गोदीत घेऊन तिला घेऊन जाते, कपडे लत्ते खराब होतो, त्याच्या पायी नागरिकांना त्रास होते. प्रत्येक पाणीसाठी 7-7 दिवस, 8-8 दिवस नागरिकांना भांडावं लागते पाणीसाठी. एकमेकांच्या घराचा सांडपाणी त्याच्या परिसरामध्ये येतो, घराच्या अंगणात, तर तेही भांडणांचा एक उल्लेख होऊन जातं नागरिकांमध्ये. आणि त्याच्याकरिता नागरिकांना दोष तर देता येत नाही, हे तर जिम्मेदारी एक प्रतिनिधीचा असतो की त्यांना जे समस्या आहे नागरिकांना सोडवून द्यायला पाहिजे, मला असं वाटतं. तुम्ही दौरा करतात का, तुम्ही जाता का? तुम्ही हां, मी नागरिकांमध्ये दौरा केलेला आहे. बरेचसे समस्या आहे की जागोजागी आपण जातो, त्यांना हेच प्रॉब्लेम असते की रोडांची समस्या आहे, गटर लाईनची समस्या आहे, कुठे विहीर फुटलेल्या आहे, कुठं पाणीची सुविधा नाही आहे की नगरसेवक तिथे येत नाही, आम्ही त्याला बघितलं नाही. हा, ते तर भरपूर. आता काय नगरसेवकचा विषय वेगळा आहे. आता त्यांचा तो परिसरामध्ये फिरतो नाही फिरतो तर त्याला माहिती असेल. आम्ही आपल्या निरीक्षणमध्ये बघतो की प्रत्येक एरियामध्ये असुविधा भरपूर आहे. त्याला माझ्याकडून, माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडून जेवढाही प्रयत्न बनते, छोट्या मोठ्या लोकांना पाणीची असुविधा असो या कुठल्याही प्रकारच्या डॉक्युमेंट्सशी संबंधित असेल तरी त्यांचे मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. रोडाची समस्या असो या कुठला गटर चौक झालेला या कुठल्या प्रकारची समस्या असेल, मी नागरिकांना प्रयत्न करत राहतो सोडवण्याचा. आम्ही आज प्रभाग क्रमांक 4मध्ये आम्ही दौरा केला आणि सर्वे केला, तर तिथल्या लोकांना खूप त्रास आहे असं त्यांना सांगण्यात आलं की नळ नाही, पाणी नाही, गटर लाईन नाही. टँकर पाठवतात, 8-8 दिवस, 10-10 दिवसांनी एकदा टँकर येतो आणि जास्तीत जास्त ताजा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोड नाही. त्या सगळ्या प्रश्नावर तुम्ही काय उत्तर द्या? साहेब, सर्वात पहिले आपलं अभिनंदन. आणि
आपल्याला सांगू इच्छितो की मी मतदार बंधून आणि आपले सहयोगी मित्र एवं जे आपले मित्रपरिवार आहेत ते एक प्रतिनिधी निवडून देतात ह्याकरिता की आपल्याला सोय मिळायला पाहिजे. आपले जे मूलभूत सुविधा आहेत ते आपल्याला सोय व्हायला पाहिजे. परंतु त्या सर्व कारणाला अपयश ठरलेले इथले प्रतिनिधी आणि हे मागील 28 वर्षापासून येथील लोक हे भोगतमान करत आहेत. आणि आपण जर का पाहिलं इथे रोड, पाणी किंवा गटर लाईन, शिवर लाईन, जनतेचे जे मूलभूत सुविधा आहे कोणत्याही प्रकारच्या 1% इथे आपल्याला पाहण्यास मिळणार नाही. आपण आज पहा की कोणी जर का बाहेरच्या व्यक्ती जर का इथे आला, आपण आल्या असाल साहेब इथे तर पाहिलं असाल की रोड कसे आहे इथे. आणि हे सर्व गरजू लोकांना हे सर्व प्राप्त व्हावी म्हणून प्रतिनिधी निवडून देतात. परंतु फक्त ते चेहरे बदलतात आणि प्रतिनिधी एकच पार्टीचे इथे निवडून येतात. आणि त्यामुळे इथले लोक जे आहेत ते त्रासलेले आहेत की कसं करायचं, कसं जीवन जियायचं त्यांना काही कळत नाही आहे. आणि एक मजबुरी आहे की त्या मजबुरीला अपयश येत असतानाही ते इथं जीवन व्यापन करत आहेत. आणि इथं पाहला आमदार साहेब, खासदार साहेब किंवा इथले प्रतिनिधी यांनी जे मतदार मागायला येतात त्यावेळेस त्यांना इथले आरक्षण नाही दिसत, इथे कॉर्पोरेशन नाही दिसत. आणि मग निवडून आल्यानंतर ते सांगतात लोकांना, इथले मतदार बंधुवांना, इथले मतदारसंघातले लोकांना की बा तुमच्याकडे मतदान नाही आहे आणि मतदान के जे काही आहे त्या व्यतिरिक्त तुमचा जो परिसर आहे तो आरक्षणमध्ये आहे. आणि आरक्षणमध्ये असल्यास इथे कॉर्पोरेशन किंवा इथला जो MLA आहे किंवा इथला जो प्रतिनिधी आहे तो इथं कार्य करू शकत नाही. मग आमचा एक विचार असं चालतो की बा मग तुम्ही मतदान मागायला येता कशाला. आणि जर का मतदान तुम्हाला नाही मिळत तर मग तुम्ही इथं येता कशाला. आणि जर का पाहण्याचा आपण विचार केला इथलं मतदार यादीमध्ये नाव संपूर्ण लोकांचे आहेत. 9,742 लोकांची इथं मतदारसंघामध्ये मतदार यादीमध्ये नाव आहे. परंतु मतदार कार्डाचं जो नाव आहे, ॲड्रेस आहे तो ॲड्रेस दुसऱ्या ठिकाणचे आहे. म्हणून ते नेते लोक जे आहेत ते सांगतात लोकांना की तुमचे मतदान नाही मिळाले. त्याचं कारण हे आहे की आमच्याजवळ आमची स्वतःची मतदार यादी नाही आहे. ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. आणि जर का यादी आमची स्वतःची असली तर कोणताही नेता विचार करतो. आणि हे नेता कधी विचार नाही करत की यांची यादी बनायला पाहिजे, कारण की यादी बनली की इथलाच नेता निवडून येईल हा यांच्या मनाला एक म्हणजे धोका आहे, त्यांना समजते. म्हणून इथं मतदार यादी आणि वोटिंग कार्डाकरिता हे जर का असले तर एक माणसाकडे बल असतो आणि त्या बलाच्या माध्यमातून इथे विकास होऊ शकतो. पण हे कधी येथे MLA साहेब म्हणा किंवा प्रतिनिधी साहेब म्हणा कधी या भारत विचार केलेला नाही या लोकांनी. साहेब पहा कसं आहे, आज 5 वर्ष होण्यात येत आहे निवडणुकीला. आज 5वं वर्ष लागलेलं आहे. फरवरी महिन्यापासून 5वं वर्ष लागेल. आणि जसं बरसाती मेंढक जसं येतात त्या प्रकारे हे नगरसेवक असूनसुद्धा हे असं नाही विचार करत की बा बरसाती मेंढक ना बनते हुए हम कुछ ऐसा कुछ करे की जो हम परमानेंट मेंढक बने यहाँ पर, असं कधी त्यांनी विचार केलेला नाही. आणि जसे गैर लोक करतात किंवा जे दुसरे नेते करतात तसे हे आपल्या प्रभागातले नाही आहे, हे प्रभाग 25तले आहे. आणि इथे यांना लढवण्यात आलेलं आहे की बा तुम्ही निवडून या. यांना माहीत आहे कसं तरी निवडून येईल, कारण की त्या आता EVM घोटाळा आहे काय आहे ते त्यांना माहीत. परंतु तो निवडून आल्यानंतर कधी त्यांनी कोणाशीही गोड असं बोललेलं नसेल की कोणाच्या हृदयामध्ये ते बसले असेल. दुसरी त्यांची वर्तणूक जी आहे ते लोकांना इथे भावत नाही की बा यांची वर्तणूक आम्हाला भावायला पाहिजे, की ज्या संबंध जुळायला पाहिजे. त्यांची त्यांची बोलण्याची जी शैली आहे ते इथल्या लोकांना पटत नाही. आणि आता 1 वर्ष वाचलेलं आहे तर एका वर्षात ते सांगत आहेत की मैं ये काम कर रहा हूँ, मैं वो काम कर रहा हूँ, मैं ये काम कर मैं ये बता रहा हूँ, मैं वो बना रहा हूँ, यहाँ का फंड लाया हूँ, वहाँ का फंड लाया हूँ. आपल्याला सांगू इच्छितो की मी यांनी 2017 ते 2018 या दरम्यान या लोकांनी 3,89,00,000 रुपये 36,000 रुपये या लोकांनी फंड उचललेला आहे.
कॉर्पोरेशनतून लोकक्रम विभागातून आणि त्यानंतर 2019 ते 2020 या दरम्यान यांनी 41 लाख रुपये लोकक्रम विधीतून उचललेला आहे. आणि ह्यामध्ये प्रभागातील कितीतरी कामे आहे की जे झालेले नाही आहे आणि झाले नसूनही पैसे तिथून रिक्त झाले आहेत. म्हणजे यातून हे समजू येते की येथील प्रतिनिधी लोक किती घोटाळा करत आहे. आणि ह्यावर कमी राज्य सरकारनी, कलेक्टर साहेबांनी, महानगरपालिकेने लक्ष द्यावं ही माझी नम्रतापूर्वक विनंती आहे. नगरसेवक म्हणजे एक जनताच्या हितातले असतात आणि जनताच्या मधातले असतात आणि जनताचे जे प्रमुख असतात, ज्या प्रकारे घराचा एक प्रमुख व्यक्ती असतो तसा एक प्रतिनिधी घराच्या म्हणजे परिसराचा एक प्रमुख व्यक्ती असतो. आणि माझ्या परिवारामध्ये, माझ्या मतदारसंघातल्या माझ्या लोकांना कोणत्या अडचणी आहे त्या अडचणी त्यांनी MLA साहेबांकडे घेऊन जावं आणि ते जे कष्ट आहे, जे मूलभूत सुविधा आहे ते प्राप्त करून द्यावं हे त्यांचं कर्तव्य असते. जे समजा की मतदारसंघातले जे लोक आहेत त्यांना बा समजत नसेल, परंतु प्रतिनिधी आम्ही निवडून दिल्यानंतर प्रतिनिधीवर विश्वास असल्याने, प्रतिनिधी एक पूर्णतः बहुमताने निवडून आल्यानंतर प्रतिनिधीनं हे माहिती घेतलं पाहिजे की माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या मतदारसंघातल्या लोकांना कोणत्या प्रकारचा कष्ट आहे आणि मला माहीत आहे की मला कोणत्या प्रकारचे कष्ट आहेत ते मी दूर करायला पाहिजे आणि कोणत्या प्रकारे करायला पाहिजे म्हणून तुम्हाला निवडून दिलेलं आहे. नाही की तुम्ही इथं व्यवहार जे आहे एक व्यापारच्या नजरेनं करता, ते व्यापारच्या नजरेला बदलता तुम्ही एक व्यवहारच्या नजरेला ठेवा. प्रगती निश्चित रूपाने होणार. पण मला नाही वाटत की कधी यांनी व्यवहार बनवण्याचा इथं प्रयास केलेला आहे. इथं फक्त व्यापार करण्याचा प्रयास केलेला आहे, फक्त स्वतःला बळगवून स्वतःला बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. येथील लोकांना कसं उच्च दर्जावर घ्यावं आणि उच्च दर्जावर नेऊन जावं, इथल्या परिसराला कसं आपण उठवावं, इथल्या परिसराला लोकांना पाहावं, नागपूर शहरातल्या लोकांना पाहावं की हा विजयनगर आहे जे मागील 5 वर्षामध्ये कसं होतं ना आज कसं आहे. पण इथं जे 25 वर्ष आधी आले होते तेही आज येतात, तेही म्हणतात की जे 25 वर्ष पहले था वही आज भी है. म्हणजे यातून हे माहिती पडतं साहेब की फक्त चेहरा बदलतो, व्यापार होतो आणि एका पार्टीचा व्यक्ती फक्त निवृत्त होऊन येत असतो. आणि इथं कुठंतरी लोकांनी विचार करायला पाहिजे. माझा परिचय रामदास शाहू, मंडई छत्तीसगडी मंडई समारोह अध्यक्ष, एक काँग्रेसचा कार्यकर्ता आणि मी साहू समाज, झिऱ्यातेली साहू समाज याचा पण प्रेसिडेंट आहे आणि समाज प्रमुख पण आहे. आणि इथले लोक मला आदर मान सन्मान देतात. माझे भाई बंधूनू, माझे सखे, त्यांच्या मी इथे दादा पण आहे. मैं ऐसा एकमेव नगर सेवक हूँ जो गली गली और रात बिरात कभी भी किसी का कॉल आया है तो मैं तुरंत फ़ोन उठा करके तुरंत तत्परता के साथ में दौड़ता हूँ. दूसरी बात, अभी लॉकडाउन, पूरे लॉकडाउन में हमने शिव शंभू नगर के शीतला माता मंदिर में ओम साईराम सोसाइटी के पास पारधी का घर, उसके पास में रोज़ कंटिन्यू 2 महीने से खाना बांटे. और वो एरिया में जब भी एक बार लेआउट का झगड़ा भी हुआ था लेआउट के वाले के साथ में, तो भी मीटिंग रखा था. हर 8 दिन के बाद में मेरा एक दौरा रहता है. अब लोग हो सकता है. उनका कहना ऐसा आता है कि आप जब आते हो तो आप अपने कार्यकर्ताओं के ही जाते हो, गरीबों के यहाँ, बाकी लोगों के यहाँ आप लोग नहीं जाते. मेरे लिए एक कार्यकर्ता भी उतना ही मायने रखता है आम आदमी, और आम आदमी की वजह से ही मैं आया हूँ. कार्यकर्ता तो एक है मगर आम आदमी हज़ारों में है, तो मैं हज़ारों, वो मेरे मतदाता दरिद्र नारायण जो आप बोल रहे हैं गरीब, मेरे ख्याल से दरिद्र नारायण, मैं सबको एक समान मानता हूँ. मैं खुद कोई बड़ा आदमी नहीं हूँ. मैं सुबह 8 बजे घर छोड़ दे करके हर एक एरिया में पर्टिकुलर एक दिन का मैं डिवाइड किया हूँ. एक दिन एक बस्ती में, एक दिन एक बस्ती में, ऐसा. दूसरी बात, लोगों का ये भी कहना है कि आपके पास आने के लिए ऐसा भी है कि पता नहीं चलता कि आप मिलते नहीं हो, लोगों का ये कहना है. मेरा सुबह 9 बजे से 11 बजे तक के कंटिन्यू मैं अपने ऑफिस में बैठता हूँ. उसके बाद में भी मैं फ़ोन में 24 घंटे अवेलेबल रहता हूँ. और दूसरी बात ये है कि लोग जब आपके पास आते हैं तो जो गाड़ी घोड़े से आते हैं उनके काम होते हैं, जो साइकिल और पैदल आते हैं उनके काम नहीं होते. आजकल ऐसा कोई व्यक्ति नहीं है जिसके पास गाड़ी नहीं है. और ये जो बात है बिल्कुल भी सरासर झूठ है. नहीं तो आप भी कभी भी रात बिरात कभी भी फ़ोन करके देखिए, इमरजेंसी में बंदा दौड़ के नहीं आएगा. या जो हो सकता है मेरे से हो सकता है मैं दौड़ के करता हूँ. नहीं, मैं सलाह देता हूँ मेरे लेवल से बाहर है, फलाने आदमी के पास में जाओ.
सर अभी आपने बोला कि आप सभी क्षेत्र में जाते हैं, आपने डिवाइड करके रखा है, तो इस क्षेत्र में जाते समय सर वहाँ के रास्ते आज हमने देखे वो काफ़ी ख़राब है। इलेक्ट्रिसिटी के बोर्ड खंभे लगे बट वहाँ लाइट नहीं लगी, ऐसी काफ़ी सारी समस्या है। कुछ जगह तो कुएँ ऐसे हैं कि छोटी छोटी जगह पर कुएँ बने हुए हैं, वो टूटे हुए, बच्चों को जान हानि का भी वहाँ धोखा है। तो काफ़ी सारी समस्या हमें नज़र आई। वहाँ एक वाड़ी भस्म लेआउट अभी अभी बसा हुआ नया लेआउट है, वाड़ी भस्म लेआउट, वहाँ हमने केबल डाल करके तैयार किए हैं और उसके बाद में हमारे स्टैंडिंग के माध्यम से 9000 लाइट आने वाला है नागपुर में। विगत 1.5-2 साल से एक फाइल है, मुंडे साहब आए, उसके मुंडे साहब ने वो फाइल को रोक के रखे, अभी तक के वो फाइल हुआ नहीं है। 9000 लाइट पूरे नागपुर भर के लिए आने वाला था। एक ही बस्ती है नौकने नगर में वाड़ी भस्म लेआउट, वहाँ लाइट नहीं लगा है। बाकी सभी खंभे में आप लाइट जा कर के आप पुनः निरीक्षण कीजिए, रात में आपको हर एक खंभे में सफ़ेद वाला LED लगेगा, दिखेगा। लोगों का ये भी कहना है कि जब वे आते हैं या फिर आपसे कोई बातें करते हैं तो आप सही तरीके से उनको जवाब नहीं देते, उद्धट तरीके से आप उनसे बात करते हैं। वहाँ हमारे यहाँ लिटरेसी बिल्कुल भी जीरो है, सभी गरीब मजदूर लोग हैं, वो लोग आते बराबर एकदम ऐसा बात करते हैं कि अब क्या बोलना। अब हो सकता है कि आंधे बार ऐसा हुआ भी होगा, मैं परिपूर्ण नहीं हूँ, मगर मैं पूरा सबको समाधान भी नहीं कर सकता, मगर जितना हो सके प्रामाणिकपने से मेरे अपने लोग हैं, जनता अपनी है, अपने से अच्छा व्यवहार करते हैं, अपन भी अच्छे हो सकते हैं। कांधे आदमी हैं जो कभी अचानक कुछ बात में हो गया होगा, वो विषय हो सकता है। रास्तों के बारे में क्या कहना है? रास्तों के बारे में ऐसा है, हमारे पिछले प्रदीप जी पोहाने स्टैंडिंग चेयरमैन थे, तब से हमारे फाइल बनी हुई है। सबसे पहले बात तो अपना जो आउटर भाग है, आउटर भाग होने की वजह से बहुत सारे इलीगल, पूरे इलीगल लेआउट का भाग है और महानगर पालिका का कोई भी निधि इलीगल लेआउट में, अनधिकृत भाग में नहीं लगता। दूसरी बात, जो लोग बोल रहे विकास के लिए, तो विकास ये जो 2 लेआउट आपने बताया कि ओम साई राम सोसाइटी और शिव शंभू नगर, ये शिव शंभू नगर कोतवाल डूंगा का है, लोगों का अभी भी वहाँ रजिस्ट्री नहीं है। मैंने अभी अपने ऑफिस में लोगों को कब्जा पत्र के आधार पे टैक्स लगाने का काम किया। ओम साई राम सोसाइटी है, वहाँ अभी भी लोगों को कब्जा पत्र भी नहीं है। वहाँ लेआउट और लोगों के बीच में कड़ी बन करके मैंने उनके लिए प्रयास भी किया, मगर उनको गलतफहमी हो गई कि नेता लोग घुमाते हैं करके। मैंने आमदार साहब को भी वहाँ पर लाया था, मगर इनकी विश्वास नहीं रहा और आज भी वो लोग वही एज इट इज, मतलब वही परिस्थिति में रह रहे हैं। तो सर इनके लिए कुछ किया जाएगा? इस निश्चित रूप से इन आपने देखे होंगे कि भी भरतवाड़ा से लेकर के नौकने नगर का जो रोड है, मेन रोड, वो खुदाई हुआ है। लोगों का, कुछ लोगों को मुबादला भी मिल गया है स्मार्ट सिटी के माध्यम से। वो रोड है, वो रोड को हम बरसात के पहले उसको पूर्ण करेंगे।